तीस आता परिहार देतात. आता पुढे श्री गुरु निवृत्तीनाथाची आज्ञा झाली. काय सांगा आता? ग्रंथ सांगा. मग थोडा परिहार देतात. काय देतात? त्यांचा प्रसाद म्हणजे आमचं सगळं भांडवल हे सांगायचं. पर्यादा येणे प्रसादे विन्यासे विरगदे शास्त्रपदे व्याख्याने परिजीवातुरीकडे जशी संदेहाची डोनी पुढे ना श्रवणी तरी साडे वाढ दिसे. म्हणून मूळ पदरी आहे ना, परमभोग्य प्रवक्ष्यामी ज्ञानानाम यज्ञात्वामुळे सर्वे पराम सिद्ध इदम ज्ञानम उपासिद्ध मग सारगम हे सगळं आहे ना, याच्यातले पद ते पुढे सांगणार आहे. मग आता तुमचे जे संदेह जे काही असतील श्रवणाच्यामुळे का होतं, ते संदेहाच्या सुटल्या नाही का. जगत सत्य आहे का मिथ्या आहे, जीव नाही का, देह आत्मा आहे का अन्य आत्मा कोणीतरी आहे, असे संशय असतात. विषयात सुख आहे किंवा परमात्माचा आनंद स्वरूप आहे, काय करे नाना प्रकारचे संशय. मग ते संशय तस्मात् ज्ञान संभृतम पृष्ठम ज्ञानासीन आत्मा चित्तवैनम संशयम योग मा उत्तिष्ठ भारत. म्हणून जेवढे संशयाची निवृत्ती म्हणायला श्रवण म्हणतात. आम्ही एक तुला हे सगळं सांगणार आहोत. पैसे बोली साचारी अवतरो माझे माधुरी माते माले मागुरी घरी कुरु कृपेच्या. त्याप्रमाणे आम्ही सर्व वर्णन करून तुम्हाला सांगणार आहोत. कोणत्या भाषेमध्ये? माधुरी म्हणजे मधुर अशा भाषेमध्ये. आणि तुम्हाला हे सर्व तत्त्वज्ञान अर्जुना सांगणार आहोत. माले मागुनी घरी गुरु. पण हे भांडवल कुठून आणणार तुम्ही? हे भांडवल लागतो ना सांगण्याकरता. नवरस भरवी सगळे रस्त्याच्या मध्ये आले पाहिजे. शब्द जायचे कल्लोळ अमृताचे. मग श्री गुरुजी काय पाहिजे? कृपा पाहिजे. त्यांची कृपा असली म्हणजे मग सगळं आणि सांगता येते. हे सांगण्याचं माले मागुनी आणखी घरी गुरु कृपेच्या. गुरुची कृपा ही सर्वांना नाही आपण पालना जायचे केली आहे. सकाळ वयाचे काय करे भावा काही शिकलेला होता का? नाही का? गावा काही शिकलेला होता का? पण काय लिहिलं आणि त्याच्यामध्ये ओळखायला येत नाही. एकनाथ महाराजांचं रामायण कोणता आणि इथं आपल्यासारखंच करतात. आता इथून विषय कोणता सांगायचा आहे सांगायचा आहे तरी मागा त्रयोदशी 13व्या अध्यायात अध्यायी गोटी यायची श्रीकृष्ण अर्जुनाशी चावळले. 13व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय झाले सांगते झाले. 13वा अध्यायात क्षेत्रज्ञ योगी होई जये निचगे आत्मा गुणसंगे चौरे. नाही का क्षेत्र देव जगाची उत्पत्ती सांगितली त्याच्यामध्ये 13व्या अध्यायामध्ये. क्षेत्रज्ञ संयोगात दोच्या संयोगापासून हे जगत काय होते. हे जगताची प्रक्रिया 15व्या अध्यायात आहे. ऊर्ध्व मूल तिथे सुद्धा आणखी ही प्रक्रिया सांगितलेली आहे. तेव्हा एक क्षेत्रज्ञ आणि क्षेत्रज्ञ या दोघांच्या संबंधामधून हे जग काय होत असे तुम्हाला आम्हाला हे होते. आणि गुणसंगे संसारी आहे. ते मायेच्या ठिकाणी असलेले 3 गुण सत्वरज आणि तम याच्याद्वारा आणि ज्या जीवाला जो संसार लागलेला आहे तो कोणामुळे लागलेला आहे? गुणामुळे.
ऊर्ध्वं गच्छति स मध्ये तिष्ठन्ति च जगन्यगुणवृत्ती स आहे. सत्वगुण वर जातो, रजोगुण मध्यंतरी, आणि कनिष्ठ म्हणजे तमगुण खालच्या योनीला काय करतो. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभय ज्ञानमावृत्तेत उत्तम प्रमादे संजयते. असं गुणाचं वर्णन पुढे या अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि हाची प्रकृतीगत सुखदुःख भोगी हेतू अथवा गुणांतित केवळ हाची प्रकृतीगत प्रकृतीच्या गुणामुळे सुखदुःख भोगी सुखदुःख भोगी हेतू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ना सुखही नाही आणि काही नाही, दुःखही नाही. म्हणजे सुखदुःखाचे भाव कोणामुळे त्या याच्याशी थोडं तादात्म्य केलं कोणाची, आणि तादात्म्य केल्यामुळे त्याच्या तादात्म्यामुळे ते तादात्म्यच असतं बघा. संतांचा काय असे तादात्म्य सुटलेलं. तो का म्हणे नाही निरसला अंत बघा. मग तुम्ही कीर्तन करा, प्रवचन करा, काय तुम्हाला जे करायचं ते करा. बघा जीवात्म दशा त्याच्याने नष्ट होऊ शकत. जीवात्म दशा नष्ट व्हायची असेल तर देहाचा काय झाला पाहिजे, देहात तादात्म्य सुटलं, आपला त्याच्याशी काही संबंध राहिलेला नाही. संबंध असेल तर नाही बा. पशुपक्षाच्या ठिकाणी अहमचा अध्यास आहे, ममाचा अध्यास नाही. आणि ममाचा अध्यास कोणाच्या ठिकाणी आहे, जीवाच्या ठिकाणी. एका माणसाने श्रीमंत मनुष्य घोडा विकत घेतला, एक 10-5 लाखाचा. आणि तो घोडा आजारी काय पडला, मग चेहरा कोणाचा उतरला, मालकाचा. का म्हणला तुम्हाला चेहरा उदास दिसतो, तुमचा निराशाचा दिसते, काय कारण आहे. म्हणलं आमचा घोडा काय पडला, आजारी पडला. आजारी कोण पडला, चेहरा कोणाचा उतरला, मालकाचा. पुढे तो ग्रस्त प्रफुल्लित चेहरा दिसला. काय दिसला, म्हणलं का प्रफुल्लित चेहरा दिसतो. का म्हणले आमचा घोडा दाणा पाणी खायला लागला. पुढे काय झाला, आलं का मालक आजारी पडला. कोण, मग घोड्याचा चेहरा उतरला असेल. काहीच नाही, नवे हा मालक जो घोड्याचा नेला बघा, त्या दिवशी दाबून दाणा पडायला. कोणता अध्यास नाही मामा. आता आपल्या ठिकाणी अहमचा अध्यास आहे, आणि पुन्हा कायचा आहे, दोन्ही अध्यास आपल्या ठिकाणी. ते अध्यास म्हणतात. त्याच्याकरता ज्ञानाचीच आवश्यकता. एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितला. आता हे गुण जे आहे हे कसे बांधतात, गुण ते कैसे नि किती बांधिली कवने रीती ना तरी गुणातीत चंद काय. आता कोणता विषय या अध्यायामध्ये सांगायचा आहे तर प्रतिपाद्य विषय याच्यात सांगतात बघा. गुण ते कैसे किती, गुण किती आहेत, बांधिली कवने रीती, जीवाला ते कसे बांधतात. दोरीने बांधणं वेगळं आणि गुणाने बांधणं वेगळं. दोघांमध्ये काय असं आहे ना. पदार्थाच्या विषयीची आसक्ती आपल्याला काय करते, बांधत नाही. पदार्थ नाही, कोण आसक्ती. कवने रीती गुणातीत रीचन्य कैर्लिंग स्त्रीन गुणातीतो भवती प्रभू किमाचारक कथम चेतान 3 गुणा. बरं का, गुणातीत पुरुष दुसऱ्या अध्यायातल्याप्रमाणे स्थितप्रज्ञस्य का भाषा, स्थितप्रज्ञाची लक्षणं, गुणातीत पुरुषाची लक्षणं याच्यामध्ये पुढे सांगणार आहे. ना तरी गुणातीत पुरुष आहे, त्याची चिन्ह म्हणजे लक्षणं कोणती. वागव्या अर्थारोप करावया आणि विषय आहेत 14व्या अध्यायाचा. या सर्वांचं निरूपण मध्ये शोध आम्ही 14व्या अध्यायामध्ये करून दाखवणार आहोत. तरी तो आता ऐसा प्रस्तुत परियसा म्हणून अर्जुना आमच्याकडून तो ऐकून घे. अभिप्रायो विश्वेशा वैकुंठीचा. परमात्मा कोणाचा मालक आहे, विश्वेश म्हणजे विश्वाचा ईश मालक.
वैकुंठाचा. वैकुंठ शब्दाचे अर्थ नाही का विष्णू सहस्त्रनामामध्ये सुद्धा विगता कुंठा गती असते, ज्याच्याविषयी आपल्याला अधिक वर्णन करता येत त्याला. आणि वैकुंठ म्हणजे भगवंताचं राहण्याचं ठिकाण नाही का. शंकराचा कैलास, ब्रह्मदेवाचा सत्यलोक आणि विष्णूचा वैकुंठ. एक असा वैकुंठीचा राजा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे. तो म्हणे का अर्जुना, अवधानाची सर्व सेना मिळवून या ज्ञानाचा सोंबावे. म्हणे अर्जुना, बरं आता श्रवण करायचं आहे ना, श्रवण केल्यानंतर अवधानाची म्हणजे सर्व इंद्रिय एकरूप झाली पाहिजे नाही का. नाही तर श्रवणी चालते आणि गोष्टी चालतात नाही का. म्हातारा मनुष्य असतो आणि पाळण्यामध्ये नातू ठेवलेला असतो. माझा हरिपाठ असते वाचायला. माझा जे सुनबाई म्हणत असते, बाळू आहे ना पाळण्यामध्ये, आणि तो थोडा रडायला लागला म्हणजे याचं चालतं आपलं देवाची अधवारी उभा क्षणभरी. आणि तो बाळू थोडा रडायला, हे बाळू रडायचं नाही, मग तुझी आई स्वयंपाक करून राहिलेली आहे, पुन्हा आणखी देवाची अधवारी. हरिपाठ म्हणणं चालू आणि संसार आहे, दोन्ही जमत असते का मग एकच असं. श्रवण म्हणजे नादे रूप जसे आसक्त हरीन, जाय विसरून देव भावा, तया परितल यंत्रोड राखे मन, या नावे श्रवण आवडे. बरं का. चुकल्या पुत्राची वार्ता ज्याने सादरे ऐके माझा. एखाद्या बाईचा मुलगा चुकला, 6 महिने झाला घरीच नाही, एकुलता एकच आहे, आणि तो त्याची बातमी आली आहे मुलगा, मग ती कसे कान देऊन काय करते, भिंतीला कान लावते. असं श्रवण केलं, अध्यात्माचं श्रवण आहे नाही. श्रवणामुळेच प्रेम निर्माण होत असतं बा. जसं जसं आपण भगवंताचे गुण कीर्ती वगैरे आपण जर ऐकत गेलो, तशी तशी भक्तीच्या विषयी आपली काय होत असते, आवड उत्पन्न होत. म्हणजे श्रवण अवश्य आहे. श्रवण हे सगळ्याला काय आहे, कारणीभूत आहे. भगवतविषयी प्रेम कुठं असतं अगोदर, आणि तेच सगळं ऐकलं तर भगवतविषयी काय होते, प्रेम निर्माण होते. रुक्मिणी नाही का, तिने काही भगवान श्रीकृष्णाला पाहिले होतं का, पण गुणानुवाद ऐकले. काय म्हणाले, असं म्हणून वरील तर कोणाला वसेल, असे गुणानुवाद. मला सगळं सांगणार आहे. मग त्याला म्हणतात अवधानाची सर्व सेना, आणि मिळून या ज्ञानाचा संभाव्य का. नाहीतर आपल्याकडं माती वळणे चालू आहे, बुवांचं भजने ऐकणं काय आहे चालू आहे. आणि पुन्हा श्रवणाला येणाऱ्या काही काही भागवत वगैरे असला म्हणजे बघा तो सार्वजनिक जर कथा असली, मग बाई एकटी येत असते का नातवाला घेऊन येते, कडेवर घेऊन येते. मग इकडे कथाही चालू आहे, आणि नातवाला काय आहे मनात आलं तर ते हसत नाही तर मग रडायला काय, हे बाळा रडू नको, कथा चाललेली आहे, बाळाला काय करायचं, घेणं जाऊ द्या. म्हणून सर्व इंद्रियांचा एकच विषय झाला पाहिजे, आणि तो म्हणजे श्रवण. आम्ही सांगावे मागा तुझे बहुतारी ती, दाविले जे उपपत्ती, तरी अजूनही प्रती तुझी. मुलाचं पोट भरलं किंवा नाही भरलं हे मुलाच्या अगोदर कोणाला कळतंय, नाही म्हणलं आज मुलाचं पोट काय झालं नाही. तसं ह्याला विषय समजला की न समजला हे कोणाला समजते. म्हणून अजून तुझं काही अजून पूर्ण संशय तुझे गेलेले त्याच्याकरता आता आम्ही खुशी येणारी गे. परम प्रोक्षामी ज्ञानानाम ज्ञानमत्तम यज्ञात्वामुळे सर्वे पराम सिद्धमितो गता. परम भूय प्रोक्षामी ज्ञानानाम ज्ञानमत्तम. आम्ही जे ज्ञान सांगणार आहोत तुला ते पुन्हा आणखी मग ते सर्व ज्ञानाचा राजा, ज्ञानानाम ज्ञान मतलब
सगळ्या हे फळाची सभा भरली तेव्हा. मग त्याच्यामध्ये सगळे फळं आले, आपापल्या आयटीने आले सगळे जागेवरती बसले. काय फणस म्हणा, केळी म्हणा, आंबा आपले वगैरे. प्रत्येकाला वाटायचं अध्यक्षस्थान कोणाला मिळेल? मला मिळेल. केळीला वाटायला आपल्याला, संत्र्याला वाटायचा, फणसाला वाटायचा मी एवढा मोठा. पण हे कुठपर्यंत, जोपर्यंत देवाकडचा आश्रम आंबा येत नाही त्याला आंबाचा राजा म्हणतात. हे पैसेवाले लोक 200 रुपयाला जोडी घेतात. किती ते भलत्या वेळेला आंबे सागं असतात का? त्यांना काय पैसा खर्च करायचा आहे, मिळवायचा आहे का खर्च करायचा आहे? गरीबाला फुकट मिळतो का? मग सगळे आपापले बसलेले होते. तितक्यामध्ये कोणाला देवगडचा आपण नारळाच्या पोटाचं काय झालं, पाणी केळीने काट आहे काय काही खाली मान, फणसावर काय उभे राहिले, जांभूळ काळ ठीक करून कशा करता सांगितलं. हे सगळे ज्ञान असले. कोणतं ज्ञान? जोपर्यंत अध्यात्मज्ञान येत नाही तोपर्यंत इतर ज्ञानाला किंमत. अध्यात्मज्ञान आल्यानंतर याला विचारतो कोण? राजविद्या, राजगुह्य, पवित्रमिदमुत्तम, प्रत्यक्षावगमं धर्म्यं, सुसुखं ज्ञान. मनोनी पार्था मनोनी का पुढते संगी जैल तुझ प्रती परमनोनी श्रुती डावले. म्हणून अर्जुना मी तुला सांगणार आहोत, परमनोनी श्रुती डाव. सर्वांमध्ये श्रेष्ठ त्याला परशब्द लावत असतात. आपण नाही का एखादा पूजनीय मनुष्य असला आपण काय म्हणतो? परम पूजनीय. पराभक्ती, अपराभक्ती. ज्ञानामध्ये सुद्धा परा अपरा असे प्रकार पडतात. परा म्हणजे सर्वांमध्ये उत्तम. असं ज्ञान आम्ही तुला सांगणार आहोत. ज्ञान हे आपले नाही का परमनोनी श्रुती डारले म्हणजे प्रसिद्धी ज्याची आहे. श्रुतीने ज्या ज्ञानाची काय केलेली आहे? प्रसिद्धी केलेली आहे. ज्ञान हे आपले परायसनी झाले जे आवडून घेतले भावसा. म्हणलं काय ज्ञान आपलंच आहे. मग ते आपल्याला पारखं का झालं? एक मुंगी होती आपली आणि तोंडामध्ये कोणता कडा होता? मिठाचा कडा. कोणाच्या? मुंगीच्या तोंडा. आणि साखरेच्या रासावून चालली. कुठं चालली? आणि ती म्हणाले साखर काय नाही, गोड नाही, खारट आहे म्हणाला. आता खारट, साखर खारट आहे का? याच्या तोंडात असलेला मिठाचा कडा खारट आहे. त्याच्यामुळे गोड साखर तिला साखर गोडच आहे पण खड्यामुळे काय होत नाही. मग तिला गोड केव्हा लागेल? खडा काय केला पाहिजे? टाकून दिला पाहिजे. ते पाहिजे. मग आपलं तरी काय झालं? ज्ञान आहे आपले परायसनी झाले जे आवडून घेतले. हे जे विषय आहे ना, इथल्यापेक्षा स्वर्गातले विषय कसे आहे? अधिक आहे. जोपर्यंत या विषयाचा त्याग होत नाही म्हणजे आसक्ती जात नाही तोपर्यंत स्वतःची प्राप्ती होऊ शकत नाही. प्रतिबंध आहे हा. काय? आवडून घेतले भावस्वर्ग आहे. इथल्यापेक्षा भावस्वर्गादी विषय कसे आहे ना, आहे काय? मग तिथे काय एकतरी कल्पतरू दिसतो का? आहे काय? आपल्या वाट्याला आला आहे का? आणि तो कल्पतरूचे हारा सैंग चिंतामणीची इथं जर आपली कार जायची असली तर असे सारे काय सैंग चिंतामणीची आहे का रे? गाई कोणत्या इथं जर्सी गाई आहे का तिथे? कामधेनूची गोधडी. हे सगळं याच्यामुळे काय झालं? स्वच्या ज्ञानाला काय झाला? फार झाला. जोपर्यंत आसक्ती जात नाही तोपर्यंत यथार्थ ज्ञान होऊ शकत
त्यामुळे पंचदशीमध्ये गेलेला भूत प्रतिबंध कोणता. जोपर्यंत त्या बाईचा प्रतिबंध आहे तोपर्यंत ज्ञान सांगूनही त्याचा काही उपयोग होत. मागा याची कारण आहे आणि उत्तम दयापरिमाणे हे बनणे तृणे रज्ञाने. आम्ही याला उत्तम का म्हणतो तर म्हटलं हे ज्ञान म्हणजे अग्नी आहे आणि बाकीचे ज्ञान म्हणजे काय तृण आहे का. हे ज्ञान जर लागलं तर सगळ्यात गवत काय करते जाळून ठेवते. जे भाऊ स्वर्गादी ज्ञान आहे जे भाऊ स्वर्गादी ज्ञान आहे. नाही बरोबर आहे. जाणत आहे यागाची चांग म्हणते पारखे पडे हाती वेदी जाय. आता सगळे ज्ञान आहे की एकच ज्ञान आहे काय असं थोडंच आहे. यागाची चांग म्हणते सगळ्या विद्या आहे बघा. सगळ्या विद्यामध्ये सगळ्या विद्येचा राजा कोण आहे अध्यात्मज्ञान. अध्यात्मज्ञान परिसरामध्ये आला म्हणजे धन मिळवण्याची काही नाही. काय करतात धावत धावत गेला आणि पुण्याला जाऊन एखाद्या टोकाला रुळाच्या परीस लावला. सगळ्या पुण्यातली रेल्वे कशाची पुण्यातली सुरू का सगळ्या भारतातली ही शक्ती कोणात आहे असं आहे. त्याला कुठं आणावं लागत असते. फारच मनज्ञ की गरम आई व धन संच करे न करे. परिसर ज्याच्या घरी आहे तो कशाला बरं का. आणि ज्याच्या घरी सूर्य येऊन उगवला तो का दिवा लावेल का दिवा लावण्याचे काय आवश्यकता. असं हे ज्ञान आहे का. आगामीची ज्ञाने केली आणि स्वप्ने जैसे वातुर्मी वगैरे. एकदा हे ज्ञान झालं बाकीच्या ज्ञानाला विचारतो कोण स्वप्नाचं. वातुर्मी गगने गिळजती आणते. आकाशामध्ये आणखी वायू आला वारा आला म्हणजे काय होत असं वातुर्मी गगने गिळजती आणते. सगळ्या वाऱ्याला आकाश काय करते गिळून टाक. का उदिते रश्मिराजे लोपली चंद्राजी त्याजे. नाना प्रयामृ म्हणजे नदी नद. का उदिते रश्मिराजे. रश्मिराज म्हणजे सूर्य. त्याचा एक किरण काय करतो प्रकाश करतो. मग चंद्र सगळे तारेन बिरेन चांदण्या प्रकाश येतो का त्याचा दिसते का त्यावेळेला चांदण्यान वगैरे नाहीत का दिसत नाही दिसत कोणाच्या प्रकाशामुळे. आणि का प्रयामुळे माझी नदी ना प्रलयकाल असताना ब्रह्मदेवाचं आयुष्य संपलं म्हणजे प्रलयकाल त्यावेळेला ही नदी आहे ही इंद्रायणी आहे ही चंद्रभागा आहे आणि हे धरण आहे. सगळं पाण्याशिवाय दुसरं काही नाही. तैसे नाही पाहिली अज्ञान जात जाय लया म्हणून या धनंजया होतं. त्याप्रमाणे अर्जुना हे ज्ञानच आहे सर्वामध्ये. आणखी ते कसं आहे उत्तम आहे जो मोक्ष म्हणून धनंजया उत्तम आहे. म्हणून या सर्व ज्ञानामध्ये ज्ञानानाम प्रवक्ष्यामी ज्ञानानाम उत्तम. सर्वांमध्ये उत्तम ज्ञान याला असं म्हणतात. अनादि जे मुक्तता आपली असे पंडसुद्धा तो मोक्ष याद्वारे. या ज्ञानामध्ये काय सामर्थ्य आहे आपली स्वरूपस्थिती मुक्ती. या ज्ञानामुळे आपल्याला मोक्षाचा काय होतो लाभ. सर्वांमध्ये श्रेष्ठ पद कोणतं आहे धर्म अर्थ काम पुढे सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची. याला मोक्षाचा हा मोक्ष त्याला काय होतो प्राप्त होतो. याची आहे प्रतिती विचारविरी समजती निधीची संस्कृती मात्र. या ज्ञाना हे ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे निधीचं संस्कृती म्हणजे संसार. निधी संसाराला डोकं काढू देत नाही. नाही का एखाद्याचा आपण व्यवहारामध्ये पाहत राहा हा म्हणला डोकंच काढतोय. सगळे उत्तम उत्तम कवी असले गायला लागले. खेडवळ माणसाला
संधीच भेटत नाही, काय काय मिळत नाही. ते धर्म परिषदेमध्ये पुष्कळ गेले होते बा, आणि त्याला कुठे त्याचा नंबर कुठं लागला म्हणून काय लागला नाही. ते म्हटलं आपलं गप्प बसलं बरं, आपलं मौनम सर्व मोठ्या मोठ्याचा पत्ता लागत नाही तर आपलं काय केव्हायचं. मने मन घालून या मागे विश्रांती झाली या संगे, आणि देही देयाजोगे होते. म्हणून मने मन घालून या मागे विश्रांती झाली अंगे. सर्व संसार कोणावर अवलंबून आहे? मनावर अवलंबून आहे. मन एव मनुष्यानां कारणं बनवा. याच्यामध्ये मन कळलं, मनाची लय अवस्था म्हणजे झोप असते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही, कोणताही काय नाही, विक्षेप नाही. का नाही? मन या सर्वाला काय आहे? आणि मनही राम झाले मनही, आणि प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्ती झाले. विश्रांती झाली या अंगी. खरी विश्रांती मनावरच आहे. मन का एकदा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाला. आता कुठं धावे? आणि तुझे चरण भाग गेला नवगा झाला आनंद. विश्रांती देह देहाजोगे होते. देह या देहात असताना देहाजोगे होते, म्हणजे देहाचा संबंध तादात्म्य काय होते? राहतात कुठे? देहातच, पण देहाचं काय नाही, तादात्म्य नाही. भाडेकरू कुठं राहतो? घर, पण तादात्म्य का घराचं? त्याप्रमाणे देहाजोगे होते चिराग. मग एक देहाची वेळी ओलांडून एकीच वेळी, आणि एक संसुखी कंटाळे माझे आहे. देहाची वेळ म्हणजे दोन देह, एक स्थूल देह आणि दुसरा कोणता? सूक्ष्म देह. ओलांडून म्हणजे आता निराश करून दोन देह आहे ना, एक सूक्ष्म देह आणि एक कोणता? स्थूल देह. तिसरा कारण त्याला कारणीभूत बसे. पण हे दोन देह आहे ना, सूक्ष्म आणि हे दोन्ही ओलांडून एकेची वेळी ज्ञानाच्या योगाने या दोन्ही देहाचा काय होतो? निराश होतो. आणि सौतुकी कांटाळे. दोन्ही देहाचा निराश झाल्यानंतर फल कोणतं आहे? जसा परमात्मा आहे त्या परमात्मा भावाला काय होतात? सौतुकी म्हणजे त्याच्या तुलनेला येतात. कशाला येतात? तुलनेला येतात. असं हे ज्ञान आहे. या ज्ञानाच्या योगाने आता पुढे आपल्याला कशाची प्राप्ती होते ते सांगतात, फल सांगतात. आता इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागता सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन विद्महे. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागता. या ज्ञानाचा जर आश्रय केला, जसा परमात्मा आहे त्या परमात्मा भावाला काय होतात? माझ्यामध्ये आणि परमात्म्यात कोणताही फरक राहत. मम साधर्म्य मागता सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन. मग सृष्टीच्या उत्पत्तीबरोबर काय होत नाही, बरोबर. सृष्टीच्या नाशानंतर याचा नाश होऊ शकत नाही. असा अविनाश पद आणि या ज्ञानाच्या योगाने काय होते? प्राप्त होते. आणखी याचा काय केलेला आहे? विचार केलेला आहे. तो विचार नंतर येते. तरी पंचदशी कडचं जर डॉक्टरकडे जायचं आहे, पंचदशी कडनं